सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर बंधूंनी प्राणू वारके सरांनी लोकमान्य टिळकांच्या चरित्राविषयी काही सुतोवाच केले. प्रदीप कांबळेंनी तो धागा पकडून का जंतर मंतरवर जो प्रकार आहे त्याच्या अनुषंगाने टिळकांच्याच एका लेखाचा उल्लेख केला की सरकारचे डोके टिळकांवर ऐकतात. स्वातंत्र्यपूर्व कालखंड आणि स्वातंत्र्यानंतरचा कालखंड 75 वर्ष होऊन जे सरकार जे काम करतं इंग्रजांचं सरकार आणि आता आपलं सरकार भारतीय लोकांच्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील लोकांची स्वप्न अशी होती की भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला अन्न वस्त्र निवारा शिक्षण या सुविधा सहज उपलब्ध होते. परंतु आताच भयावह चित्र पाहता टिळकांच्या विचारांची प्रस्तुतता या अनुषंगाने काही विचार तुमच्यासमोर मी मांडणार आहे. खरं तर जयंती आणि पुण्यतिथीचा कार्यक्रम आपण खाली उभा राहून खुर्चीमध्ये घेतो. फक्त 10-15 मिनिटात तो आपण आठवतो. सगळ्यांना उभं राहावं लागतं म्हणून आपण आहे त्या लोकांच्या समोर टिळकांचे काही विचार नवीन पिढीला माहिती असावेत. आणि दुसरा एक हेतू असतो की यातून वक्ते तयार विषय समजून लोकांना. कारण आपल्याकडे समाज पाहत असताना प्राध्यापकांच्याकडं आपण उच्च शिक्षित आहोत आणि काही समाज आपण काही अपेक्षा वाढवत असतो आणि त्यातून हे वक्ते तयार व्हावे विविध विषयाचे चिंतन व्हावं हा प्रमुख उद्देश त्याच्या पाठीमागे आहे. आणि महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाचं चिंतन करावं आणि काही त्यातला भाग आपल्याला घेता आला. आताच्या काळात प्रस्तुत जो शब्द वापरला त्या अनुषंगाने आपण त्या विचाराच्या समोर मांडणार आहोत. खरं तर कुठलेही महापुरुष हे विश्वात्मक विचार करणारे असतात. सगळे आपण कुठलेही महापुरुष घेतल्यानंतर मानवतेचा विचार, मानव कल्याणाचा विचार, विश्वात्मकतेचा विचार करतात. परंतु आपण काय केलं की स्वार्थी बुद्धीनं या महापुरुषांना आपण जातीपातीत वाटून घेतलं. जे तुम्हाला कुसुमाग्रजांची सुरुवातीला कविता सांगतो आणि मग आपण पुढे जाऊ टिळकांच्याकडे. त्या कवितेत टिळकांचा उल्लेख आलेला आहे म्हणून कुसुमाग्रजांच्या कवितेचा उल्लेख करतो. अखेर कमाई नावाची कविता शीर्षकच आहे अखेर कमाई. हे काय मिळवलं महापुरुषांनी काय मिळवलं आपल्या हे सगळं त्यांचं एक उदात्त ध्येय होतं स्वातंत्र्य प्राप्तीचं स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये. पण तो स्वातंत्र्यानंतर काय हातात आलं असं चिंतन तो कवी करतो. आणि अखेर कमाई असं त्या कवितेचं नाव आहे. एका मध्यरात्री शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर जमले. पुतळ्यांचं मनोगत आहे कवी व्यक्त करतो. एका मध्यरात्री शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर जमले आणि अश्रू गाळू लागले. लोकमान्य टिळक म्हणाले मी फक्त चित्पावन ब्राह्मणांचा. काय दुःख महापुरुषांचा असू शकतं. पुतळ लोकमान्य टिळक म्हणाले मी फक्त चित्पावन ब्राह्मणांचा. शिवाजी महाराज म्हणाले मी फक्त मराठ्यांचा. काय दुःख महापुरुषांची असतात. काय कवी मनोगत व्यक्त करतो अखेर कमाई. टिळक उद्गारले मी फक्त अश्रू गळायला लागले 5 पुतळे जमून आणि म्हणले काय गुरुदैव. टिळक उद्गारले मी चित्पावन ब्राह्मणांचा. शिवाजी महाराज म्हणाले मी फक्त मराठ्यांचा. महात्मा फुले म्हणाले मी फक्त माळ्यांचा. आंबेडकर म्हणाले मी फक्त नवबौद्धांचा. 4 पुतळ्यांची मनोगत व्यक्त केल्यानंतर गांधीजी तिथे होते. गांधीजी दैवर राहून म्हणाले अरे लेकांनो तरी तुम्ही भाग्यवान. गांधीजी काय म्हणतात लेकांनो तरी तुम्ही भाग्यवान. एके जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र सरकारी कचेरीतील पाठीमागच्या भिंती. काय म्हणजे त्यांचं ती विश्वात्मकता कुठे गेली. काय काय हे जातीपातीत आपण सगळ्या महापुरुषांना वाटून घेतलं आणि त्याचं दुःख या कवितेतून कवी व्यक्त करतोय. आणि म्हणून टिळकांच्या विचारांची आजच्या काळातली प्रस्तुत काय याच्या अनुषंगाने 5-10 मिनिटं मी तुमच्या समोर जेणेकरून आपल्याला असं वाटलं पाहिजे की पण टिळकांचं चरित्र किमान वाचावं. काय वाटतं महापुरुष का आपल्या जीवनामध्ये कोणती कार्य केली आणि आपल्या काळामध्ये त्याची प्रस्तुतता काय आहे. टिळकांचा जन्म तुम्हाला माहिती की रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखलगाव येथे अतिशय सर्वसामान्य ब्राह्मण कुटुंबात अतिशय सर्वसामान्य
23 जुलै 1856 ती जन्मतारीख आहे. वडील शिक्षक होते आणि आई गृहिणी होत्या, पण कुटुंब अतिशय सुसंस्कारित होतं. नंतर मग त्यांची पुण्याला बदली झाली वडिलांची आणि स्वाभाविक सगळं कुटुंब पुण्याला स्थलांतरित झालं. मूळ नाव त्यांचं केशव, पण त्यांना बाळ म्हटल्यामुळे बाळ गंगाधर टिळक असं पुढे त्यांचं नाव रूढ झालं. परंतु दुर्दैवानं टिळकांच्या 10व्या वर्षी आईंचं आणि 16व्या वर्षी वडिलांचं निधन झालं. ही अतिशय मातृपितृ छत्र हरपणं ही अतिशय वाईट घटना असते लहानपणी असताना. ठीक आहे, आपण आता कर्तृत्वात झालो, आई वडील वृद्ध होऊन जाणार, अतिशय 10व्या आणि 16व्या वर्षी आई वडील निघून गेले. आणि टिळकांचा विवाह त्या काळानुसार 15व्या वर्षी तिथल्याच कोकणातल्या ब्राह्मण कुटुंबातल्या तातीबाई नावाच्या स्त्रीशी झाला आणि पुढे त्यांचं नाव सत्यभामा असं. याही सत्यभामाबाई अतिशय सुसंस्कारित कुटुंब. कसं संस्कार दोन्हीकडे माहेरून आणि आपण एखादं म्हणत नाही काय, म्हणजे मानसशास्त्र असं म्हणते की 7 पिढ्यांचा प्रभाव आपल्या, म्हणजे आपण म्हणतो 7 पिढ्यांचा उद्धार करू नको. आईकडून 7 पिढ्या आणि वडिलांच्याकडून 7 पिढ्या अशा प्रकारचं अपत्य नंतर जन्माला येतं. ते संस्कार त्याचे. म्हणजे एक उदाहरण सांगतो. सत्यभामाबाईंच्या घरी ज्यावेळी आई भिक्षा वाढायला गेली तर ते त्या काय चोरीच्या भीतीनं आताच्या तिजोऱ्या कपाट्या असं काही नव्हतं. 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 100-125 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि सत्यभामाच्या आईने काय केलं, ते तांदळाच्या डब्यात दागिने सगळं ठेवलेले होते. ठेवलेलं असल्यामुळे दारात भिक्षेकरी आला आणि त्या सत्यभामाच्या आईने काय केलं, भिक्षा घेतली आणि त्या भिक्षेकरला दिली. दिल्यानंतर मग प्रसंग असा झाला की ते सोनं पडलं. हे सत्यभामाच्या वडिलांनी पाहिलं. आता आईचं मन आता भिक्षा तर दिली आणि सोनं तर केलं ना. त्याच्या वडिलांनी असं सांगितलं, आता भिक्षा तू दिलेली आहेस, तू परत घेऊन. हा संस्काराचा भाग आहे. म्हणजे एकदा तू दिलंस ना, दान केलंस ना, परत तुझा अधिकार नाही. अशा कुटुंबात, संस्कारशील कुटुंबातल्या सत्यभामा म्हणजे टिळकांसारखा मागाशी सरांनी उल्लेख केला, जहालमत्वादी पुरुष पचवणं ही सामान्य गोष्ट नव्हती. ही संस्काराचा भाग आहे. आणि म्हणून त्या सत्यभामा त्या संस्कारातून आलेल्या होत्या. टिळक अतिशय लहानपणापासून अतिशय कुशाग्र बुद्धीचे. एक प्रसंग तर त्याने असं सांगितलं की तुम्हाला माहिती आहे की लहानपणी आपण भाषण करत असताना टिळकांचा अभिमान सांगतात, ते शेंगाच्या टरपलचं उदाहरण देतो. उदाहरणार्थ काय घ्यायचं की शेंगाची टरपल होती, कचरा होता. मग गुरुजींनी सांगितले की कुणी केले, काढा आणि बाहेर टाका. तो सगळे मुलांनी मी नाही, सवयच असते ना, चूक झाली की दुसऱ्याची, बरोबर असते की माझं, सगळी मुलंच होती. ते सगळ्यांनी मार खाला, परंतु ते कचरा काय करून टाकला सांगितलं आणि उचलला पण. मग टिळकांच्यावर वेळ आली तर स्वाभिमान प्रवृत्ती त्यांची कशी दिसते. टिळकांनी सांगितलं की मी घाण केलेली नाही, मी काय तुमचा मार खाणार नाही. आणि त्यांनी पुढे सांगितलं की कुणी केले ते मला माहिती पण मी सांगणार नाही. हा जो त्यांचा बाणा आहे ना कणकर, तो राष्ट्रीयत्वाला उपयोगी पडला पुढे. म्हणजे इंग्रजांना सळकी पळू करून सोडण्यासाठी जी बाणेदार वृत्ती लागती ती टिळकांच्याकडे लहानपणापासूनच होती. ते गणित सोडवायचे व शिक्षकांनी असे गणित लिहिली पटकन सोडवायचे, पाटी न वापरता, पेन्सिल न वापरता. मग गुरुजी म्हणायचे की काय तू कशाचा वापर करतो, तुला इतकं काय लवकर कसं काय गणित चटकन सोडवतो, तुला पाटी कशी लागत नाही. तर टिळक फक्त इथं बोट करायचे, इथं पाहिजे माणसाच्या. आत्ताच्या काळात हे इथं काय काय मला माहिती नाही, पण शंकेला जागा आहे आपल्या सगळ्यांच्या. इतके कुशाग्र बुद्धीचे टिळक होते. आणि त्यांनी पुण्यामध्ये 1866 मध्ये पुणा सिटी स्कूल त्या शाळेचं नाव आहे, 2 वर्षात 3 इयत्ता पास केले. म्हणजे कुशाग्र बुद्धीची मुलं असली पटपट पुढच्या वर्गात पाठवायची. हे कुशाग्र बुद्धिमत्तेचं लक्षण होतं. अपाट वाचन. एकदा वडिलांनी शिक्षक होते, गणित घातलं, अवघड गणित घातलं. टिळकाने ते सोडवलं, 1.5 तासात ते गणित सोडवलं आणि बाणभट्टांची कादंबरी सुद्धा वाचून काढली. आणि मग लक्षात आलं की हा मुलगा आई वडिलांना लगेच कळतं मुलाचे काय पाळण्यात असतात ते आपण म्हणतो. अतिशय कुशाग्र बुद्धी त्यांच्याकडे. पुढे कॉलेजांमध्ये सुद्धा गणितला ते अत्यंत हुशार होते. प्राध्यापक केरोमन छत्रे त्यांचे गुरुवरी होते. त्यांनी काय विधान केलं बघा, त्या सूर्याच्या पिल्लाचा प्रभाव आता नाही तुम्हाला कळणार, पण ऐन मध्याकाळी त्याचा प्रकाश कोणासही सोसणार नाही. एका प्राध्यापकाने आपल्या विद्यार्थ्यांच्या विषयी असं म्हणणं किती अभिमानाची गोष्ट आहे. तू सूर्याचे पिल्लू आहे असं म्हटलेलं. इतकं कुशाग्र बुद्धिमत्ता, टोकदार भूमिका, बाणेदार वृत्ती या टिळकांच्या समोर होती. 1872 मध्ये ते मॅट्रिक झाले आणि पुढे डेक्कन कॉलेजमध्ये 1877 ला ते BA झाले, LLB झाले.
त्यांचं संस्कृत आणि गणित त्याच्यावर हातखंडा होता. पूर्वी 2-2, 3-3 विषय असायचे. आता आपण स्पेशलायझेशनकडे आलेलो आहे. एक विषय सोडवताना आपल्याला काय दमछाक होते ते आपल्याला माहिती. परंतु ते 2 विषयांमध्ये त्यांचा अतिशय हातखंडा होता. आणि महाविद्यालयात शिकत असताना इतर मित्र मात्र काही काही मित्र त्यांचे व्यसनाधीन होते. म्हणजे आपण म्हणतो ना, ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही म्हणून लागला. परंतु टिळक हे नेहमी म्हणजे व्यसनाधीन मुलांच्यापासून लांब राहायचे, मित्रांच्यापासून. स्वतः दूध प्यायचे, व्यायाम करायचे, खेळ खेळायचे, नावाड्याचं जे नावं बदलवतात नासली कामं, ते अतिशय शरीर सुद्धा त्यांचं अतिशय बळकट होतं. बुद्धी कुशाग्र होती. व्यायाम, कुस्ती, पोहणे, बोट वल्लवणे अशा प्रकारचे ते खेळ, छंद त्यांचे त्या पद्धतीचे होते. पुढं त्यांच्यावर वासुदेव बळवंत फडके या स्वातंत्र्य सैनिकांचा फार मोठा प्रभाव पडला आणि त्यातून ते स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व किंवा त्या लढ्याकडे वळले. आगरकर आणि मगाशी उल्लेख केला टिळक हे 2 मित्र होते. परंतु टिळकांची भूमिका असं वाटत होतं त्यांना की आधी स्वातंत्र्य मिळायला पाहिजे आणि आगरकरांची भूमिका होती की आधी समाज सुधारला पाहिजे. आणि मग दोघांच्यामध्ये अतिशय मतभेद झाले. पण सुरुवातीच्या काळात ते एकत्र काम करत होते. समाज सुधारणा आधी की स्वातंत्र्य आधी या दोन्ही टोकाच्या भूमिका, मवाळ आणि जहाल. टिळक हे अतिशय जहालवादी होते आणि आगरकर मवाळ. त्याचा समाज सुधारणेचा पिंड होता आणि यांना असं वाटतं की हे समाज सुधारला तर आपोआप स्वातंत्र्याचा त्याचा उपभोग घेता येईल. टिळक म्हणाले नाही, आधी इंग्रजांना घालवा आणि मग समाज सुधारायचं नंतर होईल. आणि मग टोकाच्या भूमिका झाल्यानंतर नंतर त्यांच्या 2 भूमिका झाल्या. परंतु राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी दोघांनी न्यू इंग्लिश स्कूल आणि पुढे फर्ग्युसन कॉलेज, आता जे आहे ना, टिळकांची स्थापना आहे. टिळकांच्या काळामध्ये, आगरकरांच्या काळामध्ये फर्ग्युसन कॉलेज काढलं. कारण त्यांना असं वाटायचं इंग्रज लोक जे शिक्षण देतात ना ते नेबळट माणसं निर्माण करतात, कारकून निर्माण करतात, अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती. म्हणून लढाऊ बाण्याचे, राष्ट्रीय बाण असणारे, धडधाकट असणारे, निर्व्यसनी असणारे आणि ज्याला आपण मूल्य शिक्षण म्हणतो अशा प्रकारचे शिक्षण देणाऱ्या शाळा काढाव्यात आणि या अतिशय उदात्त हेतून आगरकर आणि टिळकांनी या शाळा काढलेल्या आहेत. तो माहिती की मगाशी उल्लेख केला केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र त्यांनी काढली. आणि केसरी मधून काय, आता एकाचाच फक्त उल्लेख त्यांनी केला, निर्भीडपणा काय तो, नाव सुद्धा केसरी ठेवलेलं आहे. म्हणजे वनराज सिंह ज्याला म्हणतो आपण, सिंहाला आपण केसरी म्हणतो. त्या केसरी वर्तमानपत्रातून टिळकांनी हिंदुस्थानचे दास्य म्हणजे गुलामगिरी, स्त्रियांचे परावलंबित्व, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, आता लागू पडतोय मला तो उल्लेख. माझ्या नजरी सत्ता आहे, काढा पडून सगळ्या मुलांना काय किती अश्रू झाला. अरे ऐकून तरी घ्या किमान त्या मुलाचं काय म्हणणं आहे हे ऐकायला काय बिघडते सांग. ते त्यांनी काय म्हटलं की हा घोटाळा झालेला आहे, त्याचे प्रमुखांनी त्यांनी नीट लक्ष दिल्याने त्यांनी राजीनामा दिला. माफक अपेक्षा त्यांची आहे. परंतु यांनी नाही ऐकलं. ते मोर्चा काढताना चला त्यांना इंग्रज काय नाही तुम्ही काय, फरक काय झाला सांगा आताच्या काळात. त्या मुलांना अतिशय अमानुष काळ परवा मारहाण झाली. अशा प्रकारचे त्या काळात लेख लिहिल्यामुळं टिळकांना तुरुंगात टाकलं. आता तर आपण लोकशाही म्हणतो, त्यावेळी काय होते, परकीयांचं राज्य होतं आणि परकीयांचं राज्य असल्यामुळे आपल्यावर गुलामगिरीचं राज्य असल्यामुळे अतिशय इंग्रज अमानुष हाल करायचे. टिळकांना 2-4 वेळा असं किती 18 वेळा तुरुंगवास झाला टिळकांना. पण टिळक कधी डगमगले नाही. म्हणजे तुम्हाला 1-2 उदाहरण त्यातली सांगतो. टिळक ज्यावेळी तुरुंगात असायचे त्यावेळी अतिशय हाल करायचे, म्हणजे जेणेकरून स्वातंत्र्याच्या चळवळीपासून ही लोक परावृत्त व्हावी असा इंग्रजांचा दुष्ट हेतू होता. परंतु ह्यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिल्यामुळं किती जरी हाल झाले तरी ते डगमगले नाही. म्हणजे निकृष्ट प्रकारचं अन्न द्यायचं, नको ती घाणेरडी कामं सांगायची, वस्त्र अतिशय घाणेरड्या प्रकारची द्यायची, अशा सगळ्या प्रकारे त्यांचं जेवढा छळ करता येईल तेवढा स्वातंत्र्य सैनिकांचा छळ झालेला आहे. पण टिळक मात्र अतिशय स्थितप्रज्ञासारखे त्या सगळ्यांना सामोरे गेले. दुर्दैवानं परत 1896-97 मध्ये आपल्याला प्लेगची साथ आली. गेल्या 2-4 वर्षांमध्ये आपण महामारी जागतिक काय असते त्याचा आपण नमूना आहे. डोळ्यासमोर आपण उदाहरण जे आपण महामारी आणतो, प्लेगची साथ होती. आता सगळ्या औषधं आहेत, डॉक्टर आहेत, काय कशामुळे होते कळते. प्लेगच्या साथीमुळे आणि त्या काळामध्ये पुढाकार घेऊन सर्वसामान्यांची सेवा करण्याचं काम टिळकांनी केलेलं आहे.
आणि मग त्यांच्या लक्षात आलं की ही दडपशाही आहे, हुकुमशाही आहे. त्या लोकांना स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यामध्ये सर्वसामान्य लोकांनी भाग घ्यावा म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. आगरकर म्हणायचे की टिळक, तुम्ही देवाऱ्यातला गणपती रस्त्यावर आणू नका. आता आणू नका म्हटल्याला 100-150 वर्षांना आता तुम्हाला कळेल आता रस्त्यावर गणेशोत्सव कशी सुरू आहे, कशी पट्टी गोळा करतात, काय काय त्यातून तयार होतं. चांगलं नागरिक तयारच होत नाही. हे आगरकरांनी 150 वर्षापूर्वी सांगितलं होतं टिळकांना की, पण टिळकांचा उद्देश मूळ असा होता की लोकांना भाषण करता येत नाही, मग देवाच्या नावाखाली एकत्र करूया आणि मग स्वातंत्र्याचं चळवळ पुढे घेऊया. आणि म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू केली. आता तरी इतकं इतिहासानं खोदून काढलं तरी 3-3 शिवजयंती आहे. म्हणजे आपण कुणीकडे जातो, स्वातंत्र्यातून चालतो, हा हे प्रश्न आपल्या समोर निर्माण होतात. आणि म्हणून 2-3 गोष्टीचा आणखी उल्लेख करतो की टिळकांचं अशा प्रकारचं सामाजिक आणि त्याचं कार्य अत्यंत जोमानं सुरू होतं. टिळकांच्या स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काही भूमिका होत्या आणि त्यातनं त्यांनी चतुस्कृती असं त्यांनी 4 गोष्टींकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं. एक म्हणजे त्याचं होतं स्वदेशीचा स्वीकार आणि परकीय वस्तूंवर बहिष्कार. अजून सुद्धा ते आपल्याला लागू पडतं. आपण परदेशी वस्तूंवर खरंच भारतावर बहिष्कार टाकला पाहिजे आणि आपल्या भारतात ज्या निर्माण गोष्टी होतात त्यांना प्रोत्साहन देऊन त्याचा आपण स्वीकार करायला पाहिजे. त्यानंतर दुसरं होतं ते राष्ट्रीय शिक्षण. तो आहे की आपण सगळे प्राथमिक शाळेपासून आजपर्यंत राष्ट्रगीत म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आपण शपथ घेतो भारत मातेची, प्रतिज्ञा म्हणतोय. पण नंतर त्याचं स्वरूप काय होतं सांगा, काहीच स्वरूप होत नाही. म्हणजे राष्ट्रीय शिक्षण ही कणाकणात आपल्या, म्हणजे जपानी माणूस, तुम्हाला आपण जपानचं जर ज्ञानेश्वर मुळेंचं चरित्र वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. देशावर प्रेम कोणत्या पद्धतीने, आपण आपल्या देशावर प्रेम आहेच, पण सार्वजनिक ठिकाणी गेलो ना किंवा घरात असलो की आपण ते सगळं विसरतो आणि आपणच काहीतरी वाईट कृती करतो. ह्या देश लेवलच्या, देश पातळीवरच्या काही गोष्टी आहेत. खरं तर देशावर म्हणजे आमच्या अर्जुनवाड्यातले काही पल्लवान जपानला गेले कुस्ती खेळण्यासाठी आणि कुस्ती खेळताना काय केलं, कुस्ती खेळायच्या पूर्वी आधी रस्त्यावर केळं खात चालले. भारतीय मनुष्याची निदर्शक गोष्ट आहे. आणि ते केळं खातात आणि साले रस्त्यावर टाकले जातात. अजून सुद्धा तेच प्रकार भारतात सुरू आहे. आणि तो माहिती आहे की केळाच्या सालपाटावर पडलं तर काय होतं आपल्याला माहिती आहे सगळ्याला, हात डोकं मोडतात, सगळं प्रकार होतात आणि आपण जखमी होतो. ही लोक खात चाललेली पैलवान सगळे. हे दत्तोबलेंनी सांगितलं किस्सा मी सांगतो, हे काय मनाचं काय सांगायचं. ते चाललेले होते आणि रस्त्यावर सालं टाकत चालले होते आणि चाललेल्या पाठीमध्ये जपानी माणूस आला आणि तो काय करायला, साल गोळा करायला. आता भारतीय प्रवृत्ती, निदर्शक प्रवृत्ती दुसरं काय बघा ऍक्शन, तो गोळा करत आला आणि काल रस्त्यानं ते टाकत चालले गोळा. त्याला तर तिकडे अवधा कर्णाचे आपण वंशीत आपण त्याला म्हणतो तू साली का गोळा, भूक लागली की आमच्याकडे केळं घे. तो म्हणतो नाही मला केळं नकोच आहे, पण मी मग साधी कशाला जनावर आहेत काय तुझी घराकडे साधी गोळा करून येणार. तो म्हणला नाही. काय म्हणला बघा तो, मी दुभाषाने ही सांगितलेली गोष्ट सांगतो. ते म्हणले नाही की ही सालं ज्या तुम्ही रस्त्यावर टाकताय त्याच्यावर आता जपानी माणूस येईल, बांधव येईल, तो पडेल, त्याला दवाखान्यात नेलं जाईल, हा सगळा राष्ट्रीय खर्च आहे म्हणून मी गोळा. आता ही फुटपट्टी फक्त भारतात लावायची आजच्या काळात प्रस्तुतता. जमीन असण्याचा हा का फरक दिसतो, तर आपण भारतीय म्हणून राष्ट्रीय शिक्षणामध्ये कमी पडायला, हे राष्ट्रीय शिक्षण माझ्या अंगामध्ये मिळायला पाहिजे अशी टिळकांची भूमिका होती. त्याच्यानंतर स्वावलंबन, सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना तिथले संडास साफ करायला लावायचे, अन्न शिजवायला लावायचे, सरपण गोळा करायला लावायचे, कपडे धुवायला लावायचे, गाडी केस कापायला लावायचे. अशा प्रकारची निकृष्ट कामं द्यायची जेणेकरून मी पळून गेली पाहिजे. पण नाही पळून, त्याचं एकच ध्येय होतं की भारताला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे आणि त्या ध्येयाने प्रेरित हा स्वावलंबन, स्वतःची कामं स्वतः करायला पाहिजे, हे स्वावलंबनाचा उद्देश आहे. आणि स्वराज्य या चतुसूत्रीवर टिळकांच्या स्वातंत्र्याच्या चळवळीचे 4 घटक होते. त्या पद्धतीनं हिंदुस्थानमध्ये सबंध स्वातंत्र्याचा प्रसार केलेला होता. लॉर्ड कर्झनच्या बंगालच्या फांदीला कडाडून विरोध टिळकांनी केलेला आहे. आणि साबरमतीच्या तुरुंगात असताना त्यांनी
6 वर्षाचे काळ्या पाण्याचे शिक्षक होते, पण भोगत असताना त्यांनी गीता रहस्य, त्यात वेदकाल निर्णय, वेदांचे प्राचीनत्व, वेदांतील आर्याचे मूळ स्थान या ग्रंथांची निर्मिती, म्हणजे तुरुंगात टाकले म्हणजे संपलं सगळं असं नाही, तर तिथं बसून अशा प्रकारचं उदात्त आणि मार्गदर्शी असे ग्रंथाचं लेखन टिळकांनी केलं. पुढं मात्र त्यांना मधुमेहाचा त्रास सुरू झाला आणि वाढतं वय आणि मधुमेहाचा त्रास याच्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. तिथं सुद्धा ते काय करायचे म्हणजे काय, आचार्याला स्वयंपाक केला सगळा की तो आचार्याला माहित असेल